श्री स्वामी समर्थ. आपल्या विवेकास महत्व देणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे या दोन उपायांमधून कोणत्याही एका उपायास दृढतेने कामात आणले तर शोक चिंता मिटून जाते. जितकी शरीर दिसतात ती सर्व नष्ट होणारी आहेत, मरणारी आहेत, पण त्यांच्यात राहणारा कधीच मरत नाही. ज्याप्रमाणे शरीर बाल्यावस्था सोडून तारुण्यावस्था धारण करतो व तारुण्यावस्था सोडून वृद्धावस्था धारण करतो, त्याचप्रमाणे शरीरात राहणारा देखील एक शरीर दुसरे शरीर धारण करतो. मनुष्य जसा जुने कपडे बदलून नवे वस्त्र धारण करतो, तसाच शरीरात राहणारा सुद्धा शरीर रूपी एका वस्त्रात टाकून दुसरे वस्त्र घालतो. जितकी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल ती आरंभी नव्हती व नंतरही राहणार नाही. मध्येच जी भासते तिचाही प्रतिक्षणी वियोग होतच आहे. तात्पर्य, परिस्थिती ही येणारी जाणारी आहे, सदा राहणारी नाही. अशा प्रकारे स्पष्ट विवेक झाला तर चंचलता, खळबळ, शोक, चिंता राहत नाही. शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्यांचे पालन कार्याची सिद्धी किंवा असिद्धी, फळाची प्राप्ती व अप्राप्ती यांची चिंता न करता निर्विकार राहून केले तरी मनाची चलविचल होऊ शकत नाही. देव म्हणतात, दुसऱ्याच्या आधारावर जगणारा माणूस नेहमी लहानच राहतो. चंद्र सूर्याचा आधार घेतो, या कारणाने दिवसा त्याचा उदा लहान होत जातो. याच प्रकारे दुसऱ्या घराचा आश्रय घेणारा कितीही मोठा असला तरी तो लहान होतो. यासाठी महान तोच आहे जो दुसऱ्याच्या आश्रयास न जाता स्वतःच्या पायावर उभा राहतो. सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा आणि आपली सहमती दर्शवा. देव म्हणतात, मुंगा जेव्हा कमळाच्या आत पाण्यात असला तरी कमळात असेपर्यंत त्याचा आस्वाद घेऊ शकतो, परंतु संयोगाची गोष्ट ही आहे की बाहेर आल्यानंतर मात्र त्याला झेंडूची फुले त्याच्यासाठी फार होती. त्याचप्रमाणे उपाशी राहण्यापेक्षा थोडेसे जेवण करणे चांगले असते. यामुळे काही तर आधार मिळतो. प्राण्याला जशी वेळ असेल तसे त्याला करता आले पाहिजे. मित्रांनो, अजूनही तुम्ही आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आज आपण स्वामी महाराजांनी बसप्पाचा उद्धार केला ही कथा पाहणार आहोत. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. भाग्यवंत ठरात. मंगळ वेळाला स्वामीराज रानावनात राहत, कुठेही हिंडत कुठेही झोपत. मंगळवेढ्यास बसप्पा तेली नावाचा एक इसम राहत होता. तो एकदा रानातून जात असताना त्याला काट्या खुंट्याच्या शेवर श्री स्वामी समर्थ महाराज झोपलेले दिसले. बसप्पाला ते दृश्य बघून आश्चर्य वाटले. त्याने स्वामींना यापूर्वी कधीच बघितले नव्हते. तो मनात म्हणाला, कांठ्याच्या गादीवर झोपणे सोपे नाही. हे कोणीतरी अवतारी साधू दिसतात. काय बरे यांचे नाव असावे, कोण असतील हे बाबा, असे त्यांना खूप प्रश्न पडू लागले. त्यावर स्वामी समर्थ महाराज ओरडून म्हणाले, कुणीही असो, आम्ही कुणा काहीही नाव असो आमची, काय करायचे आहे तुला रिकाम्या पंचायत येऊन. ते ऐकून बसप्पा तेली मनात बसला. त्यांना नमस्कार करून तिथून त्यांनी काढता पाय घेतला. पण त्या घटनेपासून बसप्पाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती जडली. स्वामी जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन तो स्वामींचे दर्शन घेऊ लागला, त्यांची सेवा करू लागला. बसप्पाची पत्नी मात्र त्यांची भक्ती पाहून चिडत असे. ती म्हणायची, घरात दारिद्र्य, मुलाबाळांना खायला नाही आणि तुम्ही फिरता त्या वेड्या साधूच्या मागे. त्यापेक्षा काहीतरी कामधंदा करून घरात पैसे आणा, संसार तरी सुखाचा होईल. आपण बसप्पाची स्वामी भक्ती आढळ होती. त्यांनी श्रद्धा अखंड ठेवली. एके दिवशी श्री स्वामी समर्थ बसप्पाला घेऊन रानात गेले. गर्दवनात त्यांना मोठे मोठे फिरताना दिसले. ते बघून
बसाप्पा घाबरून गेली. त्याला धीर देत स्वामी म्हणाले, अरे घाबरू नकोस, तुला हवे तेवढे साप घे. स्वामींचे ते विचित्र बोलणे ऐकून बसाप्पा चक्रावला. घाबरत त्यांनी एक मोठा साप उचलून आपल्या झोळीत टाकून घेतला. स्वामींनी त्याला तडक घरी जाण्यास सांगितले. बसाप्पा लगबगीने घरी आले. रानात घडलेली सर्व हकीकत त्यांनी आपल्या बायकोला आणि मुलांना सांगितली आणि झोळीतून साप बाहेर काढला. तो काय आश्चर्य! साप सोन्याचा झाला होता. सर्वांना नवल वाटले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने बसाप्पाचे दारिद्र्य संपले होते. बसाप्पाने मग स्वामींची भक्ती करत सुखाने संस्कार केला. तुम्हाला हा स्वामी अनुभव आवडला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. देव म्हणतात, कुणाशिवाय पुस्तक ज्ञानावरच भर देणारा प्राणी त्या स्त्रीसारखा असतो जी पतीशिवाय गर्भवती होती. पाय धुण्याचे पाणी संध्या केल्यानंतर उरलेले पाणी हे कुत्र्याच्या लघवीसारखे असते. त्यांचा उपयोग करणे चांगले नाही. याच प्रकारे नव्यादार हजामत दगडावर चंदन घासून लावणे, आपले तोंड पाण्यात पाडणे हे वाईट आहे. हे सर्व अशुभ आहे. आमंत्रणाशिवाय कोणाच्या घरी जाणे, विचारल्याशिवाय दान देणे, कोणाच्या दोघांच्या संभाषणामध्ये बोलणे हे वाईटच आहे. ही वाईट कामे आहेत. देव म्हणतात, गुणांची सर्व ठिकाणी पूजा होते, पण धनाची पूजा कोणी करत नाही. पौर्णिमेच्या चंद्राची पूजा सर्वजण करतात, परंतु द्वितीयाच्या चंद्राची पूजा केली जात नाही. जर कोणी गुणवान आहे तर सर्व लोक त्याची प्रशंसा करतात, पण आपल्यालाच आपल्या तोंडाने स्वतःची प्रशंसा करणाऱ्या व्यक्तीची कोणी मान देत नाही. गुण समजूतदारपणा प्राण्यांकडेच असतो. ज्यांच्याकडे असतो तोच तेजस्वी दिसतो. हिरे आणि मोत्याची किंमत कोण जाणते? रत्नामध्ये रत्न हे कुंदणात बसवल्यानंतरच चमकते, मांडते, तेव्हा ते शोभा देते. जेव्हा ते सोन्यात बसवले जाते, यासाठीच आदराविना कुणालाच एकट्याला किंमत नसते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ गरजूंना शेअर करा आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.